एका शनिवारी. स्वाती मॅडम, एक विचारायचं होतं. हं. मॅडम, ते पूनमच्या टेस्टचं काय झालं? कोण पूनम? हां, ती तुझी मैत्रीण. पूनमचा परफॉर्मन्स काही फार भारी नाही आहे. तिला 20 मार्क्स कसेबसे आहेत टेस्टमध्ये. मला काही इच्छा नाही आहे तिला घ्यायची. मॅडम, माझी शाळेपासनची मैत्रीण आहे ती. हुशार आहे हो, जमतंय तिला. कोमल आणि मी, आम्ही दोघी पण तिच्याबरोबरच होतो कॉलेजला. अगं पण 1 वर्ष पुण्यात नोकरी करून आली आहे ना, मग टेस्टमध्ये रिझल्ट दिसायला नको का? मॅडम, तिथे पुण्यात काय आपल्या लोकांना कोणी किंमत देतंय व्हय? कोणी शिकवलं नाही का नाही, नुसता पैसा गेला. तुम्ही एक चान्स द्या तिला, आम्ही तिला मदत करू. बघा हं, तुम्ही म्हणताय म्हणून मी तिला एक संधी देते. हो मॅडम, हुशार आहे ती. तुम्ही शिकवाल तर शिकेल ती. मी नाही का शिकले प्रोग्रॅमिंग. तुम्ही दोघींनी खरंच चांगली प्रगती दाखवली आहे. सांग तिला सोमवारपासून यायला. गणेश, गणेश, यावेळी सगळे मिळून 5 जण सोमवारी ट्रेनिंग सुरू करतील. बाकी 4 तुला माहीत आहेत. ती पूनम आली होती ना, तर ती पूनम 5वी. बरं मॅडम, नेहमीसारखंच 2 आठवडे PhD, 2 आठवडे SQL, बाकी HTML आणि CSS त्यांनी त्यांचं करायचं. 1 महिन्यात तयारी झाली पाहिजे. ठीक आहे? मग कोर्स संपला की टेस्ट घ्यायची. ठीक आहे? हो मॅडम. बरं प्रियंका, तू घेते आहेस ना पूनमची जबाबदारी? हो मॅडम. मग तू आणि कोमल, तुम्ही दोघी गणेशला ट्रेनिंगमध्ये मदत यावेळी करा. दिवसातले 2 तास सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर वापरायचे. त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे, लॉजिक क्लिअर करायचं. ओके? पण याचा तुमच्या प्रोजेक्टवर फार परिणाम होऊ द्यायचा नाही. माहीत आहे मला की जरी कठीण जाईल, पण हे करणं आवश्यक आहे. बरोबर का? हो मॅडम. बरं गणेश, नवीन मुलींना दोघींना मिळून 1 मशीन दे आणि पूनमला वेगळं मशीन दे. आहेत ना 3 मशीन अवेलेबल? हो आहेत मॅडम. पुढचा सोमवार. हॅलो मॅडम. हां हॅलो गणेश बोल. मॅडम, आज क्लास सुरू केलाय. आले होते सगळे. हो मॅडम. ती पूनम आली होती का? हो मॅडम. मशीन दिली? हो. काय वाटतंय? बऱ्या आहेत मुली. ओके, आता तू आणि प्रियंका आणि कोमल ट्रेनिंगचं काम वाटून घ्या. तुमच्या तिघांचेही प्रोजेक्ट्स सफर व्हायला नकोत. पण मुख्य जबाबदारी तुझी आहे, करेक्ट? हो मॅडम. सुमारे 2 आठवड्यानंतर. मॅडम, मी पूनम बोलतीये. हं बोल. मॅडम, मला 1 आठवडा सुट्टी हवी आहे. कशासाठी? ट्रेनिंग चालू आहे ना तुझं? हो मॅडम, माझं लग्न आहे पुढच्या शनिवारी. तुम्हाला पण बोलवणं द्यायचंय. अगं पण आत्ताच जॉईन झालीस ना तू, तेव्हा माहीत नव्हतं का तुला की तुझं लग्न आहे? तेव्हाच का नाही सांगितलंस? ते मॅडम, मुलाच्या आईने घाई केली. या सीझनलाच उरकून टाकू म्हणले. काहीही, गावाकडची लग्न काय अशी होतात का? मी माझ्या वडिलांना तुम्हाला फोन करायला सांगू? नको, आता लग्नाची तारीख आहे म्हटल्यावर मी काय म्हणणार? बरं किती दिवस सुट्ट्या घेणार? येते मॅडम, पुढच्या गुरुवारी. पूजा झाली की. ठीक आहे. आणि हे सांग, सासरकडच्यांना चालणार आहे ना तू नोकरी केलेली? हो मॅडम, त्यांना चालणार आहे. बरं कुठला मुलगा आहे? इथलाच आहे का? हो मॅडम, वडगावचा आहे. म्हणजे फार अंतर नाही आहे. ठीक आहे. थँक्यू मॅडम. तुम्ही यायचं लग्नाला. मी पाठवते पत्रिका. कधी आहे लग्न? पुढच्या शनिवारी. बरं ठीक आहे. पण आता तुझं ट्रेनिंग बुडणार, त्याचं काय? नाही मॅडम, मी भरून काढल. कठीण आहे. ठीक आहे, घे तू सुट्टी. आणि गणेशला दे बरं फोन. मॅडम, एक आणखीन गोष्ट आहे. बोल. आपल्या इथल्या सगळ्यांना लग्नाला बोलवायचं आहे. त्या दिवशी सुट्टी मिळेल का? बापरे, ते कठीण आहे. मी बोलते कोमलशी. आता तू गणेशला फोन दे. आणि बरं, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅडम. हॅलो मॅडम. गणेश, तुला ह्या पूनमने लग्नाचं सांगितलंच असेल ना? हो मॅडम, काल बोललेली ती मला. मी तिला परमिशन दिली आहे. म्हणाली आहे की जे बुडल ते भरून काढीन म्हणून. कसं करणार आहे माहीत नाही. मॅडम, आपला पण ट्रेनिंगचा 1 आठवडा वाढेल आणखी. असं वाटतंय का रे? नाही, संपतोय पोर्शन. लय वेळ लागतो आहे. पण मुलींना कळतंय का? हो मॅडम, पण थोडा वेळ लागतोय. ठीक आहे, मी या शनिवारी येऊन बघते. बरं कोमलला दे फोन. हॅलो मॅडम. हॅलो. त्या पूनमचं लग्न आहे ना पुढच्या शनिवारी? हो. ती म्हणत होती सगळ्यांना सुट्टी हवी म्हणून. हो मॅडम. हो काय? ट्रेनिंगला उशीर होतोय.
प्रोजेक्ट डिले होत आहेत. सुट्टी कुठून देणार? बरं किती वाजता आहे लग्न? मॅडम 4 वाजता आहे. पण अगोदर जेवण आहे. बरं मग 12पर्यंत काम करून लग्नाला जा. कुठे आहे लग्न? गावातच आहे मॅडम. मग ठीक आहे. पण सकाळी काम करायचं असं सगळ्यांना बजावून सांग. आणखी 2 आठवड्यानंतर. प्रियंका, ही पूनम का आली नाही आज? गेल्या आठवड्यात येणार होती ना? मॅडम मी बोलले नाही तिच्याशी. विचारून सांगते. मॅडम पूनमला फोन केला होता. पुढच्या आठवड्यात येईल म्हणाली आहे का? का? तिच्या सासरचे म्हणाले की देवदर्शन झाल्याशिवाय जायचं नाही. काय चाललंय हे? कशानं कसं काम होईल? जर ट्रेनिंग झालं नाही तर काय काम करणार ही? तिला सांग नको येऊ म्हणून. मॅडम असं नका करू. तिचं लय नुकसान होईल. ह्याचा विचार तिनं करायला नको का? मॅडम तुम्हाला काय सांगायचं? लग्नानंतर सासरचे म्हणतील ते ऐकावं लागतं ना. बरं बरं, तुझं झालंय का लग्न? मला वर तोंड करून सांगते आहेस ते? मला माहीत आहे ग, पण अशानं काम कशी होणार? आधीच आपला हा एक प्रयोग आहे. ग्रामीण भागात परदेशातले सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आजपर्यंत कुणी केला आहे का? मला तरी माहीत नाही. आणि आपण करतोय तर लोकांना आपल्याविषयी, आपल्या कुवतीविषयी विश्वास निर्माण झाला पाहिजे ना. मग वेळेवर आणि अचूक डिलिव्हरी देणे हे आपलं कर्तव्य आहे. अशी जर नवीन मंडळी कच्ची निघाली तर कस्टमरचा आपल्यावरचा विश्वास ढळायला वेळ लागणार नाही. आणखीन 3 आठवड्यानंतर एका शनिवारी. कोमल जरा इकडे ये. त्या पूनमच्या ह्या टेस्टमध्येही परफॉर्मन्स काही बरा नाहीये. प्रियंकालाही बोलव. मॅडम ती टेस्टमध्ये मार्क खाती, पण काम चांगलं करण. पण तिला या टेस्टमध्ये सरळ दिसतंय की तिला कन्सेप्ट कळाले नाहीयेत. मग? मॅडम आम्ही तिला मदत करतो. ती कराल तुम्ही, काय म्हणाल ते. पण तुम्ही इतकी का तिची बाजू घेताय? काय कारण काय आहे? मॅडम तिला जॉबची गरज आहे. ती सगळ्यांनाच आहे, पण आत्ताच लग्न झालंय ना तिचं. मॅडम आता काय सांगायचं? तिचं लव्ह मॅरेज आहे, ज्यामुळे जितका वेळ बाहेर राहील तितकं बरं. का? हो, पण ही काही धर्मशाळा नाहीये. नाही मॅडम तसं नाही. पण आम्हाला माहितीये ती काय काम करू शकेल ते. तुम्ही 3 महिने तिला बिनपगारी ठेवा आणि बघा. खरं तर प्रोफेशनली विचारलं तर मला अजिबात इच्छा नाहीये तिला ठेवण्याची. आपण काही पाळणाघर चालवत नाहीयेत. का धर्मदाय उद्योग वाटला हा? पण तुम्ही म्हणालातच आहात. आणि झाली तर कोणाच्या नव्या संसाराला मदत तर. पण 3 महिनेच आपल्या गणेशला बोलव जरा. गणेश, माझं मत आहे की पूनमला तुझ्या टीममध्ये टाकावं. तिची पूर्ण तयारी झाली नाहीये. थोडंसं ट्रेनिंग आवश्यक आहे. ते तुझ्या हाताखालीच होईल. पण तिला फक्त 3 महिन्याची सूट आहे. 3 महिन्यात जर तयार झाली नाही तर तिला जायला सांगू. मी बोलते तिच्याशी. ओके मॅडम. 3 महिन्यानंतर एका शनिवारी सकाळी 11च्या सुमारास. गणेश, प्रोजेक्ट मागे पडला आहे. आता 2 आठवडे झाले काहीच प्रगती नाहीये. नशीब आपलं की अण्णासाहेबांचाच प्रोजेक्ट आहे, पण ते काही बोलत नाहीयेत. याचा अर्थ त्यांचा गैरफायदा घ्यावा. काय कारण आहे डिलेचं? मॅडम ती स्लिप डिस्पॅच नोट कठीण आहे. हो कठीण आहे हे मान्य आहे. पण तुम्हाला त्याचं पूर्ण डिझाईन दिलं आहे. मी ते कसं तुकड्या तुकड्यात बनवायचं ते सांगितलं आहे. आता त्यात कठीण काय आहे? कोण काम करतंय त्यावर? पूनम करतेय मॅडम. पूनम? तिला येईल का हे इतकं? मी मदत करतोय ना तिला मॅडम. म्हणजे थोडक्यात तू तुझं काम सोडून तिचं काम करतो आहेस, बरोबर? कारण तुझं इनव्हॉइसिंगचं कामही झालं नाहीये. काय चाललंय काय मॅडम? मॅडम काय, त्या पूनमला 3 महिने ऑब्झर्व्ह करायचं आणि मग ठरवायचं असं बोलणं झालं होतं ना. मग काय म्हणणं आहे आता? मॅडम पूनम करतेय काम. तुम्ही प्रियंकाला विचारा ना. प्रियंकाला कशाला मध्ये आणतेस? ती काय तुझ्या टीममध्ये आहे काय? का ती पण आपलं काम सोडून पूनमला मदत करते? काय बाई चाललेलं असतं मी इथे नसताना? कळत नाही. जाऊ दे, आता लंच करूया. आपण सगळ्यांनी मिळून एक मीटिंग घेऊ. त्या दिवशी दुपारची मीटिंग. चला जरा स्टेटस रिव्ह्यू करू. आज आपण 10 जण झालो आहोत. आपल्याकडे एक गावातल्याच इंडस्ट्रियल इस्टेटमधला एक ERP, एक पुण्यातील HR रिलेटेड सिस्टीम आणि एक कॅलिफोर्नियातील रिक्रुटमेंट सिस्टीम असे 3 महत्त्वाचे प्रोजेक्ट चाललेले आहेत. पण गेल्या महिन्याभरात आपली डिलिव्हरी खूप मागे पडली आहे. आज त्याविषयी मला बोलायचं आहे. 4 वर्ष प्रयत्न केल्यावर
आज हे युनिट इथवर पोहोचले आहे. तुम्ही सांगा, अशा पद्धतीच्या प्रोजेक्टचं डेव्हलपमेंट या भागात किंवा इतर कुठल्याही अशा ग्रामीण भागात चाललेले आहेत का? नाही मॅडम. ओके. आणि हीच संधी आहे तुम्हाला आपल्या गावात राहून IT रिव्होल्यूशनचा फायदा घ्यायची. जर आपला हे यशस्वी ठरलं तर बघा एक नवीन सुरुवात होते की नाही ते. आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ती कोणती? स्वप्न पाहायची आणि ती सत्यात आणायची. आहे ना तुमचं स्वप्न? ITत काम करून भरपूर पैसे मिळवायचे आणि परदेशात जाऊन मजा करायची. एका सुखी संसाराचं. मग ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज आहे. जर तुम्ही शेतातले ग्रामीण भागातले कष्ट टाळण्यासाठी इथे आला असाल तर लक्षात ठेवा, कष्ट इथंही आहेत. कदाचित शारीरिक कष्ट नसतील, पण आपली पातळी कमालीचीच उंचवली तरच यश आपल्या हाती लागेल. त्यासाठी अपरिमित कष्ट सोसावे लागतील. आपण ग्रामीण भागात हा प्रयत्न चालवला आहे म्हणून सहानुभूतीची अपेक्षा ठेवूच नका. या प्रयत्नात अपयश येणं शक्य आहे, पण जर यश हाती लागलं तर तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद या मॉडेलमध्ये आहे. आपण हा उपक्रम हाती घेतला तेव्हा एक व्रतस्थ, विचारवंत व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी आठवण करून दिली होती की स्वराज्याची मुहूर्तमेढ याच भागात शिवाजी महाराजांनी केली होती. ती जाज्वल्य परंपरा या भागात लाभली आहे. महाराजांची थोरवीच वेगळी. आपण सान, आपले प्रश्न छोटे, पण यशासाठी लागणारे आदर्श सदैव सामोरे ठेवावे. असो. हे मॉडेल यशस्वी करण्यासाठी तुमच्या प्रयत्नांची गरज आहे. मी आठवड्यातून 1 वा 2 दिवस इथे असते. बाकी दिवस मी फोनवर अवेलेबल असते. त्यावेळी तुमची जबाबदारी आहे की पूर्ण लक्षपूर्वक काम करायचं. गणेश, कोमल, प्रियंका हे सिनियर्स मेंबर्स आहेत. ते प्रोजेक्ट्स लीडही आहेत. तुमची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सगळे मन लावून टाइमपास न करता काम करत आहेत. आज हे जे डील झाले आहेत ते आपल्याला भरून काढायचे आहेत. त्या दृष्टीने काम करण्याची तयारी आहे का तुमची सगळ्यांची? हो मॅडम. ठीक आहे. आता आपण प्रत्येक प्रोजेक्टवर रिव्ह्यू घेऊ काही वेळाने. मॅडम तुमच्याशी बोलायचंय. हां बोल पूनम. ते माझी सॅलरी कधी सुरू होणार आहे ते विचारायचं होतं. पूनम, खरं सांगायचं तर मला तुझा परफॉर्मन्स पटलेला नाही. मगाशी आपण तुमच्या प्रोजेक्टचा रिव्ह्यू केला तर तुझ्याकडे बरंच काम पेंडिंग दिसतंय. मॅडम पण. थांब जरा, ऐकून घे. तू प्रत्येक गोष्टीला हो म्हणते आहेस. प्रत्येक पेंडिंग काम तू पुढच्या आठवड्यात होईल असं म्हणते आहेस. जे काम गेल्या 3 आठवड्यातही झालं नाही ते एका आठवड्यात कसं होणार आहे? नाही मॅडम, मध्ये माझी 3 दिवसाची सुट्टी झाली ना, म्हणूनच ते झालं नाही. हां. आणखीन एक मुद्दा. तुझ्या सारख्या सुट्ट्या चालू असतात. मॅडम, लग्नाचं पहिलं वर्ष आहे. कुळधर्म कुळाचार असतात, सणवार असतात. हे बघ पूनम, मला हे सगळं मान्य आहे, पण सगळ्या प्रोजेक्टवर याचा परिणाम होतो त्याचं काय? मॅडम म्हणजे मी लग्न केलं हा गुन्हाच की. पूनम, उगाच विषय भरकटवूच नकोस. आणि रडून काय होणार आहे? मॅडम, तिकडे घरी म्हणतात पगार नाही अन काय नाही तर नोकरी कसली करते? तिथे घरी बोलणे खायची आणि इथे येऊन तुम्ही असं बोलता. तिथं सगळं घरचं आटपून मला सकाळी 10ला इथे यायचं. परत घरी जाऊन रात्रीचं रांधायचं. ते म्हणतात की नोकरीवाली पोरगी सांगितली म्हणून आम्ही करून घेतली. आता इतके दिवस झाले आणि तरी पगार कसला देत नाही घरी. का बाहेर कुठं उधळतीस? आता मी तरी काय सांगू? आता पुढच्या महिन्यात आमच्या माहेरी देवीला जायचं तर नवरा म्हणतो तूच खर्च कर. आता मी पैसे कुठून आणू? वडील तर लग्नाच्या खर्चात डुबले आहेत. त्यांना कुठल्या तोंडाने मागू? इथं प्रियंकानं कोमलकडून बी पैसे घेतलेत. मी. पूनम झालीस का तू शांत? हे बघ, हे सगळे प्रॉब्लेम्स मला मान्य आहेत, पण त्याची उत्तरं तुला शोधायची आहेत. घरच्या प्रॉब्लेम्समध्ये मी तुला काही मदत करू शकणार आहे का? मी एकच करते. चल, या महिन्यापासून तुला पगार चालू करू. पण लक्षात ठेव, तुला असाईन केलेलं काम झालंच पाहिजे. हो मॅडम, नक्की करीन. 2 महिन्यानंतर एका शनिवारी सकाळी. कोमल जरा इकडे ये, एक विचारायचं. हे शेजारचे काका मला सांगत होते की पूनम खूप वेळ बाहेर फोनवर बोलत उभी असते म्हणून. तासनतास फोनवर बोलते म्हणे. आणि त्यांचं म्हणणं होतं जोरजोरात भांडण आणि रडणं पण चालू असतं. काय खरं आहे? नाही मॅडम, म्हणजे बोलते ती, पण म्हणजे? मॅडम तिच्या घरी जरा प्रॉब्लेम चाललेत. बाई गं, हे काही खरं नाही. कसले प्रॉब्लेम? मॅडम तिच्या नवऱ्याचं आणि तिचं भांडण झालंय. सासूरवास खूप आहे म्हणते ती. मग? सुटल ते, तुम्ही नका पडू त्यात. अगं पण शेजारच्या लोकांच्या डोळ्यात येतंय ते. आपला असा हा वेगळा प्रयोग म्हणून आधीच लोक लक्ष जास्त.
त्यात जास्त इथे मुलीच. असं कसं सगळं मॅनेज करायचं? बरं, मला तर वाटतंय तो गणेश तिच्या कामावर पांघरून घालतोय. ते काका म्हणत होते. ते दोघे पण गप्पा मारत बाहेर उभे असतात. आता काकांची आपल्याला इतकी मदत होते म्हणून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. त्यात ते आपले घरमालक. इथे काय होतं त्याची काळजी असणारच ना त्यांना. हो मॅडम. हो काय, जरा कंट्रोल ठेवा. आणि बाहेरच्यांनी सांगण्याआधी तुम्ही मला सांगत जा ना. ठीक आहे, जा तू. त्या दिवशी दुपारी गणेश ही डिलिव्हरी झाली की पूनम कोमलच्या टीममध्ये शिफ्ट करणार आहे. तिकडंच काम वाढतंय. दुसरं तू नव्या ट्रेनिंग बॅचेसमधली मुलं तुझ्या टीममध्ये घे. कोमल आणि पूनम. कळतंय ना? पूनम, नीट काम करायचं काय? फोनवरचा वेळ कमी करा. बोलले आहे मी कोमलशी. हो मॅडम. सुमारे 1 महिन्यानंतर एक शनिवारी संध्याकाळचे 4 वाजले आहेत. स्वाती आणि गणेश हे अण्णासाहेबांच्या फॅक्टरीतील ERPच्या इम्प्लिमेंटेशनसाठी गेलेले आहेत. हॅलो मॅडम. काय गं कोमल, काय झालं? मॅडम, पूनमने आत्ता औषध घेतलं. औषध घेतलं म्हणजे? मला काहीच कळत नाही. मॅडम, पूनमने आत्ता विषारी औषध घेतलं. काय? हो मॅडम. ऑफिसमध्ये? कधी? आत्ता. मनोज सरांनी लगेच बोलवलं. ते तिला गाडीत टाकून हॉस्पिटलला घेऊन गेले. माय गॉड, माय गॉड, माय गॉड.